नमस्कार. आज मी पुन्हा एक नवीन रेसिपी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. आज आहे 12 जानेवारी. माझ्या नातवाचा असतो आज वाढदिवस. तर माझा नातू आहे मुंबईला, मी आहे पुण्याला. तर त्याचा तो वाढदिवस छान मोठ्या हॉटेलमध्ये वगैरे जाऊन तो साजरा करणारच आहे. पण मी म्हणावं माझ्या बाळाचा वाढदिवस आहे, तर मी पण एक पार्टी मला स्वतःलाच द्यायला पाहिजे. म्हणून मी हा बेत केला की आपण मासे आणूया आणि छानपैकी बनवून पार्टी करूया नातवाच्या वाढदिवसाची. तर माझी पार्टी तुम्हाला कशी वाटते तुम्ही नक्की सांगा बघून. आणि हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, शेवटपर्यंत न स्किप करता. आणि चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून की मला पण थोडंसं मोटिवेशन मिळतं व्हिडिओ बनवायला. व्हिडिओ बनवायचं म्हणजे खाऊ नये, फार असं 2-4 मिनटाचा व्हिडिओ असतो, पण त्याला फार मोठी तामझाक लागते. कसा ठेवायचा, कसा अँगल ठेवायचा, एका हाताने फिरवायचं का, हे का ते का, बऱ्याच गोष्टी असतात. ते तुम्ही मला समजून घेऊन सिनियर सिटीजनला नक्की सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी कसं बनवणार आहे आज कोलंबीचा भात. तर त्यासाठी मी घेतले आहे बघा अर्धा किलो छान मोठी मोठी कोलंबी. आणि अर्धा किलो कोलंबी आहे म्हणून मी त्याच्यामध्ये हा अर्धा किलोच्या थोडंसं कमी हा तांदूळ घेतलाय. तांदूळ मला बासमती फार आवडत नाही, मिळून यायला पाहिजे म्हणून मी हा इंद्रायणीचा तांदूळ घेतलेला आहे. त्याच्यात थोडेसे फ्रोझन वाटाणे होते माझ्याकडे, ते मी घेतलेत. आलं लसूणची पेस्ट आहे ही. आणि मला बेबी टमॅटो बेबी पोटॅटो बटाटे असतात ना बेबी, छोटे छोटे, मला बटाटे फार आवडतात असे पुलावमध्ये वगैरे घालायला, म्हणून मी ते बटाटे आणलेले आहेत आणि ते मी त्याच्यामध्ये घालणार आहे. हे तुम्ही पण करून बघा, फार सुंदर लागतात बटाटे त्याच्यामध्ये. आणि दुसरी म्हणजे बोंबील आणलेत मी, हे असे छान, हे काहीतरी पाव किलो आलेत, त्याच्यामध्ये काहीतरी 2 बोंबील आलेत हे. तर मी छान आता तळणार आहे मस्त. थोडीशी ट्रीट माझ्या कल्याणीलाही देणार आहे. तर कल्याणी माझी डॉग आहे, तिचं एज आता 13 वर्ष आहे. आपण पण एन्जॉय करूया, तिला पण एन्जॉय करायला देऊया, म्हणून म्हटलं आज आम्ही दोघी मिळून छानशी कोलंबीचा भात आणि तळलेल्या बोंबलाची पार्टी करणार आहोत. तुम्ही पण माझ्यासोबत एन्जॉय करा आणि रेसिपी बघून तुम्हीही बनवून खाऊन एन्जॉय करा. तर आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझ्यासोबत राहा. तर आता आपण प्रथम लावूया गॅस. काय चुका झाल्या असेल तर माफ करा, कारण मला एका हाताने पकडून वगैरे येत नाही आणि स्टँड पण लावायला माझ्याकडे नाही आहे. अरे अरेंजमेंट करून करून व्हिडिओ बनवायला घेतला आहे मी. तर नक्की तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. तर मी आता टाकले आहे 2-3 चमचे ऑइल, तेल. तुम्ही तूप पण थोडंसं, तूप थोडा मस्का पण घालू शकता याच्यामध्ये. आणि आता मी त्याच्यामध्ये टाकले ते आता आपण टाकूया थोडा कांदा. मी 3 कांदे घेतले छोटे छोटे. थोडासा लालसर व्हायला द्यायचा आहे कांदा आपल्याला. आता त्याच्यामध्ये टाकूया ही आले लसूणची पेस्ट आहे. आले लसूण पेस्ट घातली आहे.
लसूणची पेस्ट घातल्यानंतर त्याच्यामध्ये हे वाटाणे घातल्याची आणि हे बटाटे, बेल पोटॅटो. घातल्यावरती हे तांदूळ घालते. लगेचच कोलंबी टाकायची आहे. कोलंबीमध्ये हळद आणि लिंबू मी घातलेला आहे, त्यामुळे वेगळं आता हळद घालायला नको. मीठ पण घालायची गरज नाही आहे. आता मी त्याच्यामध्ये हा माझा घरचा मसाला आहे तो टाकलाय. हा मी आता 2-3 चमचे घातलाय, जरा तिखट व्हायला पाहिजे म्हणून. आपण बघूया बोंबील फ्राय कसे करते ते. तर आपला पुलाव शिजेपर्यंत आपण आता बोंबील घेऊया तळायला. तर आपण आता टाकतोय थोडंसं तेल. लोखंडाचा तवा आहे म्हणून थोडं जास्त तेल घालायचं. फ्राय पॅन वगैरे असला की थोडं कमी लागतं. ठीक आहे, पण मला त्या लोखंडाच्या तव्यातच तळायचं होतं म्हणून मी थोडं तेल गरम झाल्यावरती कल्याणीसाठी हे बोंबील आहेत, कारण तिला फार आवडतात बोंबील, म्हणून मी हे बोंबील आणलेले आहेत तळायला. डॉगला ऑइल द्यायचं नाही, पण आता काय आहे, कल्याणीला थोडं वयाप्रमाणे जरा खाऊन एन्जॉय करू दे तिला सुद्धा. म्हणून मी कधीतरी असा काय वाढदिवस वगैरे असला की मग करते असं कधीतरी, व्हेरी रेअर, असं रोज नाही. नाहीतर एरवी तिला आम्ही चिकन पण थोडं बॉईलच करून देतो, असं मसाल्याचं वगैरे देत नाही. पण आज दादाचा वाढदिवस आहे तर सगळं काही माफ आहे. थंड गॅसवर ठेवायचे, छान कुरकुरीत होतील ते. त्याच्यानंतर आपण आता आपला भातसुद्धा बघूया कसा झाला आहे तो. वा, फार सुंदर सुगंध सुटला आहे. छान झालाय का बघा. 1-2 मिनटं बोंबील तळेपर्यंत आपण त्याला वाफेवरती ठेवायचं आहे. मग आपली भात पण होईल पुलाव कोलंबीचा, आणि इथे बोंबील मी तळायला ठेवलेले आहेत. तोपर्यंत आपण तळेपर्यंत 2 मिनटं थांबूया. बोंबील आपण थोडे परतून घेऊया. पीठ लावायचं कुठलं पण, रवा पीठ मी मिक्सअप केलं तरी चालतं. म्हणजे कसं, कुठलाही प्रकारचा तवा असला ना तरी चिटकत नाही ते. बघा कसं होतं ते, अजिबात चिटकत नाही. अजून 1-2 मिनटं राहू देऊया.
आणि पुन्हा मग फायनल लुक तुम्हाला मी दाखवते. चला तर बघूया आपले बोंबील कुठपर्यंत झाले. वाव, मस्त झालेत आता, छान. आता आपण करूया गॅस बंद. आता आपण आपला पुलावसुद्धा बघून घेऊया कसा झाला आहे तो. वाव, काय सुंदर सुगंध सुटला आहे बघा. ओ, व्हेरी नाईस, मस्त. आता आपण त्याला सर्व करूया भाताला. थोडंसं दाखवते तुम्हाला कसं झालं आहे तो. तर थोडेसे तांदूळ, भात, छान कोलंबी. वाव, कोलंबीचा भात बघा, किती सुंदर सुगंध सुटला आहे. आणि आता आपण घेऊया त्याच्यात हे तळलेला बोंबील. कसं वाटलं बघा, तळलेले बोंबील आणि कोलंबीचा भात. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तत्पूर्वी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.